रात्रीत असं काही घडू शकतं ना असं मला खरंच वाटलं नव्हतं. आता काय झालं ना ते तुम्हाला सांगते. सकाळी सकाळी बाहेर आले तर बघते पाण्याचा ना खूप जास्त आवाज येत होता. आता लांबून तर काही दिसत नव्हतं म्हणून म्हटलं चला जवळ जाऊन बघूया. बघते तर काय ओढ्याला ना एका रात्रीमध्ये एवढं जास्त पाणी आलं होतं. आता हे पाणी बघून ना मला तर ना चक्करच यायला लागली होती. पण ह्या दोघींना ना चक्कर ना भीती म्हणून ह्या असं जवळ जाऊन पाणी बघत होत्या. घरी आल्यावर मस्त चहा आणि टोस्ट एन्जॉय केले आणि 2 दिवसापासून आमच्या किटूला ना अजिबात बरं वाटत नाही. म्हणून मला हे खायला नको ते खायला नको असं ती करते. म्हणून तिच्या पप्पाने ना तिच्यासाठी एवढा सगळा खाऊन ते घेऊन आले होते. आता याला काय म्हणतात ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता रेड अलर्टमुळे शाळेला जरी सुट्टी असली ना तरी होमवर्क भरपूर आलाय आणि हिचा होमवर्क घेता घेता ना माझं ना डोकंच दुखायला लागलं होतं. म्हणून माझ्यासाठी मी स्पेशल चहा बनवला आणि हे वाट बघण्याचं काम चालू आहे कारण की आमच्याकडे आज ना कोणतरी येणार आहे. आता हे आहेत माझे पप्पा आणि अवंतिका आणि किटूचे आजोबा. आता त्यांना यायला उशीर झाला म्हणून दोघांना जेवायला दिलं. असा होता आजचा दिवस. चलो बाय.